जय जिजाऊ जय शिवराय पोरांनो. खूप साऱ्या मराठी पोरांचं IT मध्ये जाण्याचं स्वप्न फक्त एका गोष्टीमुळे राहतं आणि ते म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन. इंग्लिश कम्युनिकेशनवरती हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ ऑलरेडी बघितला, आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, लगेच जायचं आणि बघायचं आहे. अगोदर हा बघा दुसरा पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये आणखीन 3 ट्रिक्स सांगणार आहे. भावा, दिदी, ताई या गोष्टी फॉलो करा. नक्की इंग्लिश कम्युनिकेशन कुठं ना कुठं तुम्हाला वाटेल की यार माझं इम्प्रूव्ह होतंय. आणि इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालं, दॅट्स इट, इंटरव्ह्यू असा क्रॅक होतो असा. ओके, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. 3 ट्रिक सांगणार आहे. पण सुरुवात करण्याअगोदर छत्रपती शिवरायांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला कोणी विचारायचं नाहीये. जय शिवराय जय शिवराय प्रत्येकजण कमेंटमध्ये स्पॅम करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात. बघा, इंग्लिश कम्युनिकेशन IT जॉबमध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता प्रिपरेशन करून, पहिली स्टेपच ती आहे भावांनो, इंग्लिशचं कम्युनिकेशन. कारण तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन असेल, तुमचे ॲन्सर्स असतील, सगळं इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. आता काही जणांना वाटत असेल सर कॅन लाईक वी रिक्वेस्ट इन मराठी, आम्ही मराठीमध्ये सांगण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतो का, किंवा मराठीमध्ये आम्ही ॲन्सर देऊ शकतो का. तर विषय कसा आहे बघा पोरांनो, काही कंपन्या अलाउ पण करतील, ठीक आहे, ज्यांना वाटेल की यार लँग्वेज डज नॉट मॅटर फॉर आवर कंपनी, कुठला आपला क्लायंट फॉरेनचा नाही आहे किंवा टीमसोबत कम्युनिकेशन करताना इंग्लिशची गरज नाही आहे, ते अलाउ करतील. दे विल टेल यू लाईक ओके कंटिन्यू इन मराठी, कंटिन्यू इन हिंदी. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला इंग्लिश लागणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे 90% केसेसमध्ये पोरांनो IT जॉबसाठी इंग्लिश रिक्वायर्ड आहे. ओके, हे मान्य करावंच लागेल. कारण आता मी पण वर्किंग आहे, मी स्वतः बघतोय इंग्लिश किती महत्त्वाचं आहे. मग तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू प्रोसेसपासून परत कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमचे टीमचे कॉल्स असतील किंवा क्लायंटचे कॉल असतील किंवा मॅनेजरला रिपोर्ट देणं असेल, सगळीकडे भावा इंग्लिश लागते. ओके, बोलावं लागतंय यार, येत नाहीये, ठीक आहे, मला माहित आहे. त्यासाठी तर मी हा व्हिडिओ बनवतोय, कशा प्रकारे तुम्ही त्याला वाढवू शकता. आता तुम्हाला कळालं, गरज काय कळालं, गरज कळली. आता सोल्युशन काय बघा. सोल्युशन हेच आहे जे मी केलं. माझं पण इंग्लिश इतकं भयानक डेंजर होतं, काय सांगायचं तुम्हाला. पण तरी पण हळूहळू मी इम्प्रूव्ह केलं, आणखीन करतोय. मी म्हणत नाही मी खूप परफेक्ट झालो, नो, आय एम स्टील लर्निंग यार. आणखीन मी शिकतोयच, इंग्लिश सुद्धा मी बोलायला शिकतोयच. ओके, लेक्चरमध्ये असेल किंवा असंच मित्रांसोबत गप्पा मारत इंग्लिश माझं इम्प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्हाला मी सजेशन हे देईल. पहिली गोष्ट, पहिली ट्रिक याला तुम्ही म्हणू शकता, काय करा, सिंपल मोबाईलचा कॅमेरा ओपन करायचा भाऊ. मोबाईलचा कॅमेरा ओपन करायचा. ज्या कॉन्सेप्ट तुम्ही लिहून काढलेत ना, व्हॉट इज जावा, व्हॉट इज JDK JRE व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, व्हॉट इज कलेक्शन, व्हॉट इज एअरलिस्ट लिंक, जेवढं काय लिहून काढलंय अगोदर समजून घ्या आणि त्याला इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करा. कॅमेरा ऑन करा, मी जसा केलाय. ओके, आणि कॅमेरामध्ये एक्सप्लेन करायला सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही कॅमेरासमोर कॉन्सेप्ट एक्सप्लेन नाही करणार तोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की माझं इंग्लिश वाढते. बघा, कॅमेरासमोर इंग्लिश बोलल्याने होतंय काय सांगतो. स्टार्टिंगला अडकत येईल बघा. जावा इज अ जनरल पर्पज हाय लेवल स्टॅटिक कंपाइल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, हे तुम्ही अडकत म्हणाल. दुसऱ्या दिवशी तीच प्रोसेस सेम करा. जावा इज अ जनरल पर्पज हाय लेवल कंपाइल स्टॅटिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तिसऱ्या दिवशी सेम हीच प्रोसेस करा. भाई असं 5 दिवस कर. लगातार 5 दिवस तू जावाची डेफिनेशन जर कॅमेरासमोर म्हणला किंवा दीदी तू जर म्हणली, मी लिहून देतो ती डेफिनेशन तुझ्या माइंडमध्ये फिट. हेच करायचं आहे. दररोज कन्सिस्टन्सीने तुम्ही ट्राय करा कॉन्सेप्ट कॅमेरासमोर बोलायच्या. कारण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर त्या कॉन्सेप्ट बोलायच्या आहेत तुम्हाला. मी पोरं बघतोय, पोरं कॉन्सेप्ट बोलतच नाहीत. सरांनी सांगितलं, समजून घेतलं, ठीक आहे, दॅट्स इट. अरे बोलून बघा. पहिली गोष्ट कॅमेरासमोर बोलायची. दुसरी गोष्ट, जेवढे मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला देता येतील तेवढे द्या. मॉक इंटरव्ह्यूसाठी मी रेडी आहे. तुम्हाला कधीही मॉक इंटरव्ह्यू द्यायचा असेल माझ्यासोबत आपल्या यूट्यूब चॅनलसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या प्रिपरेशनसाठी, व्हॉट्सॲप करा. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. मॉक इंटरव्ह्यू सर मला द्यायचा आहे तुमच्यासोबत, हाऊ आय कॅन लाईक गिव्ह द मॉक इंटरव्ह्यू, त्याची प्रोसेस काय, लगेच प्रोसेस सांगेन. फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, डोंट वरी अबाउट इट. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यू जेवढे देता येतील तेवढे द्या. मला द्या किंवा तुमच्या मित्राला द्या. मित्राला सांगा, अरे भाऊ माझा मॉक इंटरव्ह्यू, तू विचारेल क्वेश्चन, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. ओके, व्हॉट इज जावा, वाय जावा डज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲब्स्ट्रॅक्शन इनकॅप्सुलेशन. अरे क्वेश्चन विचारेल, क्वेश्चनचे ॲन्सर द्यायला शिका. भाई इथून कम्युनिकेशनची सुरुवात आहे बरं का. आणि आम्ही हेच केलं आहे. आम्ही दुसऱ्याला हेच सांगणार, राईट. म्हणजे अनुभव आले अंगात ते या जगात येत असे, जसं तुकाराम महाराजांनी म्हणलं, बरोबर आहे.
त्यामुळे जे आम्ही केलंय तेच तुम्हाला सांगतो. इथून आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं, काहीतरी गोष्टी आमच्या इम्प्रूव्ह झाल्या. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू. पहिली गोष्ट कॅमेऱ्यासमोर यायचंय आणि इंग्लिश बोलायला सुरू करायचंय. मग काय इंग्लिश काय ते हे बोलायचं नाही, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग, लाईक हॅव यू डन युअर लंच डिनर, तसलं बोलायचं नाहीये. ज्या कॉन्सेप्ट आपल्याला दिल्या आहेत, आपण ज्या कॉन्सेप्ट शिकलोय तेच बोलायचंय. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुला काय वेगळे विचारणार आहे, ओके टेल मी द युअर जर्नी, टेल मी युअर लव्ह स्टोरी. कशाला विचारेल तो, काय घेणं देणं आहे त्याला, त्याचीच काय लव्ह स्टोरी कमी आहे का, तुमची कशाला विचारेल तो. आणि रिपीटिंग माय पॉईंट, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन नाही करणार आहे तो फक्त तुम्हाला क्वेश्चन टेक्निकल वरतीच विचारणार आहे. त्यावेळेस तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि ते बोलता आलं ना, ते तुम्ही आता मी जे सांगितलं त्याच्यातून बोलाल. ज्यावेळेस कंपनीमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही वेगळं तुम्हाला बोलायचं. आता क्लायंटने तुम्हाला क्वेश्चन विचारला, ओके टेल मी द प्रोसेस, लाईक हाऊ यू हॅव डेव्हलप दिस प्रोग्राम और हाऊ यू हॅव इम्प्लिमेंट दिस प्रोग्राम. त्यावेळेस तिथं सुद्धा टेक्निकलच सांगायचंय, लाईक आय हॅव क्रिएटेड दिस फॉर दिस, हे मी याच्यासाठी बनवलं त्याच्यासाठी बनवलं, हेच सांगायचंय. वेगळं काहीच नाही आहे पोरांनो. ग्रामर वगैरे काही घेणं देणं त्यामध्ये नाही लागत. फक्त तुम्ही जे सांगताय समोरच्याला समजलं पाहिजे, एवढंच मॅटर करतं भाऊ. त्यामुळं जास्त टेन्शन घ्यायचं कामच नाहीये. मी जे सांगतोय ते फॉलो कर किंवा फॉलो करा. दीदी ताई सगळेजण, डेफिनेटली तुम्हाला याच्यातून आउटपुट भेटल्याशिवाय राहणार. 2 गोष्टी झाल्या, कॅमेऱ्यासमोर बोलायचंय. मॉक इंटरव्ह्यू जेवढे देता येईल तेवढे मॉक इंटरव्ह्यू द्या. मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुमचं इंग्लिशचं कम्युनिकेशन वाढणार आहे डेफिनेटली. तुम्ही आन्सर द्याल रे बाबा, असं तर तुम्हाला पुश करावं लागतं, बोला. मॉक इंटरव्ह्यूमध्ये ऑटोमॅटिक बोलता, ऑटोमॅटिक बोलावंच लागतं ना. टेल मी अबाउट युअरसेल्फ, गप्प बसून चालत नाही, राईट. त्यावेळेस तुम्ही नक्की बोलाल आणि तिथून तुमचं कम्युनिकेशन वाढेल. किंवा तुम्ही जिथं कोर्स करताय, माझ्याजवळ करत असाल किंवा कुठं करत असाल, आय डोंट नो, ओके, तिथं त्यांना रिक्वेस्ट करा, प्लीज टेक आवर मॉक इंटरव्ह्यू एव्हरी वीक. प्रत्येक आठवड्याला त्यांना सांगा की आमचा मॉक घ्या. त्याने काय होईल, सिम्पल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होणार आहे 100%. आणि तिसरी ट्रिक, ओके, तिसरी ट्रिक काय बघा, ऐका. तिसरी ट्रिक मी तर तुम्हाला हीच सांगेल, तुमच्या मित्रांसोबत तुम्ही बोला. ओके, मित्राला कॉल करायचा किंवा मित्र शेजारी बसलाय, मित्राला इंग्लिशमध्ये बोलायचं रे. ओके, तू तुझ्याबद्दल सांग, मी माझ्याबद्दल सांगतो. मी क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर इंग्लिशमध्ये दे. तू मला विचार, मी तुला विचारेल. हे जे 2 वे कम्युनिकेशन आहे तुमच्या मित्रामध्ये, भाई याने बॉन्डिंग चांगली क्रिएट होते. पर दुसरी गोष्ट भाई, तुमचं कम्युनिकेशन वाढणार आहे, याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज तुमचं वाढणार आहे. कम्युनिकेशन आन्सर कम्युनिकेशन होत आहे ना, राईट. त्यामुळे तुमच्या मित्रासोबत कम्युनिकेशन नक्की करा. याने सुद्धा इंग्लिश कम्युनिकेशन कुठं ना कुठं वाढणार आहे. मागच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट बघितल्या, पोरं म्हणत होते इंग्लिश मूवी बघा. तुम्हाला आवडत असेल बघा इंग्लिश मूवी बघून जर वाढत असेल तुमचं कम्युनिकेशन किंवा इंग्लिशची अंडरस्टँडिंग वाढवा. एक जण म्हणला इंग्लिशमध्ये गाणी ऐका, राईट, इंग्लिशच्या गोष्टी ऐका, राईट. पण या गोष्टीने सुद्धा वाढत असेल तर वाढवा, म्हणजे नो प्रॉब्लेम. पण मी ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्याने तर मला फरक पडला, तुम्हाला फरक नक्की पडेल. आणि आणखी शेवटचं सांगू काय करायचं, ऐका. तुम्ही काय करा माहिती आहे का, एखादा टॉपिक घ्या आणि तो टॉपिक इंग्लिशमध्ये शिकवायला चालू करा. त्याने तुमची अंडरस्टँडिंग भाई दुनियाची डायरेक्ट हवेत एवढ्या वरची होऊन जाईल. का माझ्यासोबत तसं झालं. मला कॉन्सेप्ट येत नव्हत्या, मी त्या शिकवायला स्टार्ट केल्या. अंडरस्टँडिंग पण वाढली, कम्युनिकेशन पण वाढलं. कारण बोलतोय म्हणून कम्युनिकेशन, शिकवतोय समजून शिकवतोय म्हणून अंडरस्टँडिंग. या गोष्टी सुद्धा तुमच्या वाढतील. स्टार्ट करा, सिम्पल आहे. यूट्यूबवर या, यूट्यूबवर शिकवा. नाहीतर असंच मित्राला मला चल मी आज तुला हा टॉपिक शिकवतो, सगळा टॉपिक इंग्लिशमध्ये, सगळा टॉपिक चुकू द्या. मित्र सांगेल हे चुकलं ते चुकलं, रेकॉर्ड करा त्याला. नंतर बघा कुठं चुकलं, काय चुकलं, कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ChatGPT आहे, सगळ्या गोष्टी आहेत पोरांनो, केलं पाहिजे. बरोबर आहे. 8 मिनिटासाठी 9 मिनिटासाठी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय. कमेंट सेक्शन भरलं पाहिजे जय शिवराय कमेंटने. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या इंग्लिश न येणाऱ्या मित्राला. ओके, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय.